महाराष्ट्रात अशा प्रकारे अनेकांची हत्या झाली आहे। या प्रकरणामध्ये कोणीच गंभीर नाहीये। अशा घटनेसंदर्भात शरद पवार लक्ष देत नाहीत अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी घेतली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। आपण पाहूया। ओबीसी नेते लक्ष्मण हाके जे आहेत त्या कुटुंबियाची त्यांनी भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर पोलीस स्टेशनशी त्यांनी भेट घेतलेली आहे। सर, आज कुटुंबियाची आणि पोलीस स्टेशनची भेट घेतली आहे, काय परिस्थिती आहे? मी पोलीस स्टेशनमध्ये आलो, आम्ही सगळे बांधव आलेलो आहोत। त्या मुलाचे आई वडील भाऊ भावकी सरपंच सगळे लोक इथं आम्ही आलेलो आहोत। आमचं म्हणणं एकच आहे की या आरोपींना जेवढी कलम आहेत, कारण यांनी संघटित 10-15 लोकांनी या मुलाची हत्या केलेली आहे, मुलाला मारहाण केलेली आहे। हा माणूस, याच्या हातामध्ये पिस्टन आहे, हा माणूस अवैध सावकारीचे धंदे करतो, या माणसावर याच्या अगोदर खुनाचा गुन्हा आहे, हा माणूस आठवड्याला पार्ट्या करतो, हा माणूस कांच्या डॉन म्हणून घेतो स्वतःला। या माणसानं एका 18 वर्षाच्या तरुणाची हत्या केलेली आहे, त्याच्या आई वडिलांना मारलेलं आहे, त्याच्या भावाला मारलेलं आहे, दहशत निर्माण केलेली आहे। आणि याच्याबरोबरच अनेक जे सहआरोपी आहेत, या आरोपींना अटक झाली पाहिजे, यांना मोक्का सारख्या गुन्ह्यामध्ये गुन्हा लागला गेला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा, जेणेकरून जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारावरती प्रभाव पडणार नाही, साक्षीदार गायब होणार नाहीत, अशा पद्धतीची मागणी आम्ही पोलीस डिपार्टमेंटशी, तपास अधिकाऱ्यांशी आम्ही आत्ता बोललेलो आहोत। पण ज्या मुलाची हत्या झाली ती जात वर्चस्वाच्या भावनेतून झाली, त्याचं आम्ही नाव घेतलंय, पण आम्ही आरोपीचं अजून नाव घेतलेलं नाही। अभिमन्यू पवार आम्ही अजून म्हटलं नाही की आम्ही प्रत्येक जिल्ह्याला मोर्चे काढू, कारण तुमच्यासारखे जातीय नासक्या मनोवृत्तीची आम्ही माणसं नाही आहोत। आम्ही शोषित आहोत, वंचित आहोत, आम्ही आवाज उठवणार। आणि या पिस्टनचं, या आरोपीचं काय करायचं, या सावकाराचं काय करायचं, याच्याकडे अभिमन्यू पवार बघणार का? मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ असतात हे अभिमन्यू पवार, या गोष्टीकडे तुम्ही काय बघतायत, कधी भेट देणार आहात, हा सवाल आहे आमचा। आता या नक्कीच जर आपण पाहिलं तर असोड कुटुंबियांना जे आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जे आहे ते भेट दिलेली आहे। आता या कुटुंबाला संरक्षण मिळावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।